नमस्कार मित्रांनो, दुधापासून तयार होणाऱ्या खव्याची किंमत ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। जवळजवळ 60 रुपये किलो खव्याची ही वाढ झालेली असून दुधात मात्र फक्त 2 रुपयाचीच वाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। दुग्धजन्य पदार्थाच्या वाढत असलेल्या किमतीनुसार शेतकऱ्याच्या दुधाला अपेक्षित भाव वाढत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। ज्याप्रमाणे दुग्धजन्य पदार्थाचे भाव वाढत आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या दुधालाही भाव वाढले पाहिजेत असे दूध उत्पादक आता मागणी करू लागले आहेत। अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या भेसळ विरुद्धच्या कारवाईमुळे खव्याचा घाऊक दर प्रति किलो 230 ते 250 रुपये किलो प्रति किलो पर्यंत वाढला आहे। किरकोळ बाजारात पूर्वी 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा खवा आता 350 ते 400 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे। शहरातील बाजारपेठेत हा दर 400 ते 500 रुपये प्रति किलो पर्यंत गेला आहे। भेसळ न करता व्यापार करणाऱ्या शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी आता तुकाराम मुंडे यांचे धन्यवाद व्यक्त करू लागलेले आहे। भेसळयुक्त पदार्थाबाबत प्रशासन सतर्क झाल्यामुळे राज्यातील बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे। दुधापासून बनवल्या जाणाऱ्या शुद्ध अन्न पदार्थांना सुगीचे दिवस येत असले तरी दूध संकलनावर अवलंबून अन्न पदार्थावरही या विभागाची करडी नजर आहे। याचा परिणाम इतर राज्यातून येणारा कलाकंद, मिठा मावा आणि इतर तत्सम पदार्थाकडे खवय्यांनी पाठ फिरविले आहे। त्यामुळे स्थानिकांनी तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी वाढली आहे। खव्याच्या मागणीमध्ये कमालीची वाढ झाली असून प्रति किलो 40 ते 50 रुपयाची वाढ झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात कुंतलगिरीसह जिल्ह्याभरात 60 ते 70 मेट्रिक टन खव्याची निर्मिती होते। यासाठी 3 ते 3.5 लाख लिटर दुधाचा वापर होतो। त्यातील भूम तालुक्यात 40 टन खवा तयार होतो। अन्न औषध प्रशासनाने येरमाळा येथे टाकलेल्या छाप्यात 2.25 क्विंटल खवा जप्त करून त्या संदर्भात गुन्हे दाखल केले होते। त्यानंतर भेसळ करणाऱ्याचे धाबे दणाणले। अवघ्या एका महिन्यात 10 टन खवा बाजारातून कमी झाला। धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी, येडाई, सोनारी, कुंतलगिरी, रामलिंग मंदिर, येडशी याशिवाय इतर धार्मिक स्थळे आहेत। या ठिकाणी परराज्यातून हलवा, कलाकंद, मिठा मेवा यासारख्या पदार्थाची विक्री दुग्धजन्य पदार्थ म्हणून केली जात होती। स्थानिक खवा आणि परराज्यातून आलेल्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी केल्यानंतर येरमाळा येथील 215 किलो खवा भेसळयुक्त निघाला होता। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। मागील काही वर्षापासून धाराशिव मध्ये इतर राज्यातून येणारा स्वस्त व भेसळयुक्त खवा, पेढा, कलाकंद, मिठा मावा आणि इतर पदार्थामुळे कुंतलगिरीच्या अस्सल उत्पादनांना अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता। अनेक व्यापारी कमी दरात भेसळयुक्त मालाकडे वळल्याने स्थानिक उत्पादक अडचणीत आले होते। मात्र अलीकडच्या काळात FDA कडून भेसळखोरांना सातत्याने कारवाई सुरू झाल्यानंतर परिस्थिती आता बदलू लागली आहे। त्यामुळे कुंतलगिरीच्या अस्सल खवा व पेढ्याची मागणी झपाट्याने वाढली असून उत्पादकांना चांगला दर मिळत आहे। धन्यवाद।